हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यांच्या घरामध्ये एव्हाना घटस्थापना झालेली आहे। नवरात्रीचे 9 दिवस हे माता दुर्गेच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। या 9 दिवसांची आपण वर्षभर अगदी आतुरतेने वाट बघत असतो। 9 दिवसांमध्ये नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जितकी माता भगवतीची, माता दुर्गेच्या 9 रूपांची जितकी शक्य होता होईल इतकी सेवा आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी आपण वर्षभर अगदी वाट बघत असतो। जास्तीत जास्त सेवा, जास्तीत जास्त उपवास आणि जास्तीत जास्त स्थळी जाऊन आपल्याला देवीचं दर्शन हे या दिवसांमध्ये करायचं असतं। पण काही गोष्टी या आपल्या हातामध्ये नसतात। कधी कधी घरामध्ये या नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर घरामध्ये घट बसलेले असताना विटाळ येतो, सुतक येतं, मासिक पाळी येते, घरामध्ये डिलेवरी होते। तर हे निसर्ग चक्र आहे, या नैसर्गिक अडचणी आहेत आणि या गोष्टी झाल्यानंतर नक्की करायचं काय हा प्रश्न सगळ्यांना पडतो। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला कमेंट्समध्ये हे प्रश्न विचारले की ताई, घरामध्ये घटस्थापना झालेली असताना जर का सुतक आलं, मासिक पाळी आली तर काय करावं, विटाळ आला तर काय करावं? कारण घरामध्ये ऑलरेडी आपण घटस्थापना ही केलेली असते। मग त्या देवाची पुढची सेवा ही कशा पद्धतीने करावी, नक्की काय करावं? तर थोडक्यामध्ये या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच माझा आवाज ऐकत असाल आणि जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न मला तुम्ही विचारू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। घटस्थापना झाल्यानंतर जर का मासिक पाळी आली तर काय करायचं? आता मासिक पाळी हे गोष्ट आपल्या हातामध्ये नाहीये, ते निसर्गाचं चक्र आहे, नैसर्गिक गोष्ट आहे। तुम्ही कितीही गोळ्या औषधं घेतल्या तरी सुद्धा पिरियड आपल्याला कधी होतील काही सांगता येत नाही। काही जणांचे पिरियड हे अनियमित असतात, त्यामुळे ते 8-10 दिवस लवकर किंवा 8-10 दिवस उशिरा होत असल्यामुळं अचानकपणे घटस्थापनेच्या मध्येच नवरात्रीमध्ये जर का पिरियड आले तर आपण घाबरून जातो, आपल्याला वाईट वाटतं। पण तसं काही करण्याची अजिबात गरज नाही। नैसर्गिक चक्र आहे। माता दुर्गा, माता अंबा, महालक्ष्मी ह्या सगळ्या ज्या नवदुर्गा आहेत त्या सुद्धा महिला आहेत आणि विटाळ, सुतक, मासिक पाळी ह्या गोष्टी ह्या आपल्याला देवानंच सगळ्या दिलेल्या आहेत। या गोष्टी घडण्यावर आपला कंट्रोल नसतो किंवा आपला अधिकार नसतो। ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात। निसर्गाचं चक्र ज्या पद्धतीनं चालू आहे ते चालूच असतं, त्यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही। त्यामुळं आता आपण काय करू शकतो ते तुम्हाला सांगते। जर का घरामध्ये घटस्थापना झालेली असताना मासिक पाळी आली तर घरामधल्या दुसऱ्या कुठल्याही सदस्यानं ही देवीची सेवा केली तरी चालते। ज्यांना मासिक अडचण आलेली आहे त्यांनी घटस्थापनेच्या जवळ, पूजेजवळ न जाता इतर त्यांची नित्यकर्म करत राहावं। पण देवीची जी सेवा आहे, जशी की अखंड ज्योत आपण लावतो, अखंड दिवा लावतो, देवीच्या रोज 9 दिवसात आपण देवीला 9 माळा रोज घालतो, सकाळ संध्याकाळ आरती, नैवेद्य, तर ह्या गोष्टी घरातले इतर सदस्य हे करू शकतात। त्यामुळं काहीच अडचण नाही। जर का घरामध्ये दुसरी कुठली महिला नसेल तर पुरुष वर्गाच्या हातून सुद्धा किमान आपण दिव्यामध्ये तेल लावून दिव्याची वात रोज नीट करू शकतो आणि बाहेरून आपण फुलांची माळ आणून घटस्थापनेला आपल्या घालू शकतो। त्यामुळे ह्या 2 गोष्टी तर अगदी शक्य आहेत। आणि नैवेद्याचं जर का झालं तर सगळ्यात एकदम शुद्ध नैवेद्य, एकदम पाक नैवेद्य म्हणजे दूध आणि साखरेचं आहे। काहीच करायला जमलं नाही देवाला नैवेद्याला तर घरातल्या पुरुषांच्या हातनं किंवा लहान मुलांच्या हातून सुद्धा दूध आणून, दूध गरम करून थोडंसं दूध आणि त्यामध्ये साखर, याला अमृत शर्करा म्हणतात, तर हा नैवेद्य जरी तुम्ही घटस्थापनेला 4-5 दिवस दाखवला तरी सुद्धा काहीही हरकत नाही। पुढची गोष्ट म्हणजे सुतक। तर सुतक आपल्याला कधी येतं? आपल्या घरातील, आपल्या नातेवाईकांमधील किंवा आपल्या भावकीमधील
एखादी व्यक्ती अचानक मरण पावली तर सूतक येतं. घटस्थापनेच्या दरम्यान जर का तुमच्या घरामध्ये सूतक आलं असेल आणि ऑलरेडी म्हणजे घरात तुम्ही आधीच घटस्थापना केलेली असेल तर काय करायचं, तर यावेळी तुम्ही शेजाऱ्यांच्याकडून एखाद्या व्यक्तीला बोलवून किंवा बाहेरच्या पै पाहुण्यांकडून जे घरामध्ये स्थापन केलेला जो घट आहे, जो आपण घटस्थापना केलेला घट आहे, तो तुम्ही तुमच्या गावामधील, तुमच्या शहरामधील किंवा जवळपासच्या कोणत्याही देवीच्या मंदिरात नेऊन तो घट हा ठेवू शकता. तिथं त्यांची योग्य पद्धतीने सेवा ही होते. कारण ज्या घरामध्ये सूतक आहे तिथं बाहेरच्या लोकांना म्हणजे बाहेरच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा तिथं येऊन पूजा करणं हे शक्य नसतं. म्हणून सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे जर का सूतक आलंच तर तुम्ही जवळपासच्या कुठल्याही मंदिरामध्ये देवीच्या घट हा तुमचा तिथं ठेवू शकता. तर मासिक पाळीला आली तर काय करायचं आणि सूतक आलं तर काय करायचं ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. पुढची गोष्ट म्हणजे विटाळ. आता विटाळ म्हणजे काय, जर का घरामध्ये एखादी मुलगी, एखादी महिला, आपल्या घरामधली सून किंवा आपली मुलगी डिलेवरी झाली असेल, बाळांत झाली असेल तर आपल्याला विटाळ होतो असं समजलं जातं. पण बाळांतपणाचा विटाळ हा गोड असतो, त्याला अशुभ मानण्याचं काहीच कारण नसतं. कारण हा वाढता विटाळ असतो, आपला वंश हा वाढत जात असतो, ही आनंदाची गोष्ट असते. त्यामुळं विटाळाचं इतकं काही मोठा इश्यू करण्याची अजिबात गरज नाही. कारण बाळांतपण कधी होईल, डिलेवरी कधी होईल, जन्म आणि मरण हे कोणाच्याही हातामध्ये नाही आहे. ह्या गोष्टी कधी घडतील हे आपण कोणीच सांगू शकत नाही. डॉक्टरांनी जरी पुढची किंवा मागची तारीख दिली असेल तर ज्या वेळेस डिलेवरी व्हायची असते त्याच वेळेस डिलेवरी ही होत असते, त्यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे जर का घरामध्ये डिलेवरी जर का झाली तर तुम्ही काय कराल, तर सुरुवातीचे ते 2 ते 3 दिवस तर हॉस्पिटलमध्येच असणार आहे. तर यामध्ये जर का मुलगी डिलेवरी झाली असेल तर माहेरच्यांना 3 दिवस विटाळ असतो, सासरच्यांना 10 दिवस विटाळ असतो आणि जिची डिलेवरी झालेली आहे त्या महिलेला म्हणजे बाळंतिणीला 1.25 महिना विटाळ असतो. म्हणजे 1.25 महिन्यापर्यंत ती कुठलंही देवकार्य करू शकत नाही किंवा मंदिरात जाऊ शकत नाही. तर माहेरच्या लोकांना काहीच अडचण नाही. मुलगी डिलेवरीला माहेरी आलेली असेल आणि डिलेवरी झालेली असेल तर पहिले 3 दिवस तरी मुलगी आणि बाळ हे हॉस्पिटलमध्येच असतं किंवा घरामध्ये जरी आणलं तरी त्यांना वेगळ्या रूममध्ये किंवा वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या घरामधल्या वेगळ्या जागी ठेवून, वेगळ्या रूममध्ये ठेवून तुम्ही बाहेरच्या शेजाऱ्यांकडून आपल्या घटाला पाणी घालू शकता आणि दिवा हा त्यांच्याकडूनच लावून घेऊ शकता. माहेरच्या लोकांना फक्त 3 दिवस विटाळ असतो. जर का सून डिलेवरी झालेली असेल तर सासरच्या लोकांना साधारण 10 दिवस विटाळ असतो. तर त्यांनी 10 दिवस विटाळात हे नवरात्रीचे 9 दिवस हे संपून जातात. तर त्यांनी शेजाऱ्यांनी जर का येऊन केलं तर ठीक, नाही तर त्यांनी सुद्धा तो घट उचलून जवळपासच्या मंदिरामध्ये ठेवला तरी सुद्धा काहीच हरकत नाही. मंदिरामध्ये होता होईल तितकी घटाची व्यवस्थित सकाळ संध्याकाळ आरती वगैरे होत असते. धूप दीप किंवा अखंड ज्योत हे मंदिरामध्ये या सगळ्या गोष्टींचं पालन करत असतात. त्यामुळं सासरच्या घरी एखादी सून डिलेवरी झाली तर तुम्ही तो घट शेजाऱ्यांकडून उचलून त्यांच्या मार्फत तो देवीच्या मंदिरामध्ये ठेवू शकता. तर अशा पद्धतीनं घरामध्ये घटस्थापना झालेली असताना जर का ह्या गोष्टी झाल्या तर घाबरून जाण्याची गरज नाही आहे, गडबडून जाण्याची गरज नाही आहे. शांतपणे विचार करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढू शकता. कारण ह्या गोष्टी आपण स्वतःहून करत नाही, यामध्ये मानव जातीचा काहीही दोष नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या दैवाच्या हातात आहेत आणि आपल्याला जन्म देणारी सुद्धा माता दुर्गा आहे, तिचीच आपण लेकरं आहोत. त्यामुळे या जरी अडचणी आल्या तरी आपली आई ज्या पद्धतीने आपल्या गोष्टी समजून घेते त्या पद्धतीनं देवीसुद्धा ह्या सगळ्या आपल्या अडीअडचणी समजून घेऊ शकते. त्यामुळे मनात कुठलीही शंका कुशंका आणण्याची गरज नाही आहे. तर होता होईल तितकी ही माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आजची माहिती
आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।